संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अनोख्या आंदोलनांनी परिचित असलेले आमचे मित्र मंगेश साबळे यांनी हाती धनुष्यबाण घेऊन शिवसेनेच्या तिकिटावर आपल्या जिल्हा परिषद सर्कलमधून लढण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुकवरनं दिली आणि त्यांच्या खालच्या कमेंट्स मी वाचत होतो। त्याच्यामध्ये एक कमेंट्स अशी आली खाली, ते म्हणाले, अरे रे रे रे, दुःख झालं, गद्दारांसोबत गेले। कोण गद्दार? म्हणजे तुम्ही कोण ठरवणार कोण गद्दार आणि कोण खुद्दार? म्हणजे जे वसंतदादा पाटलाचं सरकार पाडून काँग्रेसचे लोक फोडून पुलोद निर्माण करणाऱ्या शरद पवारांनी केलं तर त्याला तुम्ही चाणक्य नीती म्हणता, पण तेच मात्र एकनाथ शिंदेंनी केलं तर त्याला तुम्ही गद्दारी म्हणता। अरे कसली गद्दारी? हाडाचा माणूस आहे, मंगेश साबळे सारख्या माणसाला ताकद देईल। अनेकांचं म्हणणं होतं की काँग्रेस सोबत का नाही गेले? अहो, हे मंगेश साबळे पहिले काँग्रेसमध्येच होते, म्हणजे खालच्या स्तरावर काम करत होते, तर त्यांना सरपंच सुद्धा होऊ दिलं नाही, त्या काँग्रेसमध्ये कशाला जायचं? त्यानंतर अनेक जण म्हणत होते की तुम्ही शिवसेना ठाकरेकडे का नाही गेले, उद्धव बाळासाहेब ठाकरे? तर त्या सगळ्यांना सांगायचं आहे की भावनेच्या इंजनवर किंवा भावनेच्या वाफावर गाडी चालत नसते। गाडी चालण्यासाठी ग्राउंड वर्क करावं लागतं आणि ते ग्राउंड वर्क करण्याची, कार्यकर्त्याला संधी देण्याची, त्यासाठी तडफडण्याची तळमळ ही एकनाथ शिंदेमध्ये आहे। आणि म्हणून कदाचित मंगेश साबळे यांनी एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण त्या ठिकाणी हाती घेतला असावा। तर अनेक जण म्हणतात मंगेश साबळे यांनी अपक्ष लढायला काय हरकत आहे? अपक्ष लढलेल्या शेतकरी चळवळीतल्या लोकांची यादी मी तुम्हाला दाखवतो, त्या यादीतलं एकाचं तरी सांगा की त्याचं डिपॉझिट राहिलंय म्हणून। म्हणजे तुमच्यासाठी चळवळीतले सगळे आम्ही लोक लढतो आणि जेव्हा निवडणुकीला सामोरे जातो अपक्ष म्हणून, अहिरेकडे जात नाही, नाहिरेकडे जात नाही, म्हणजे भाजप सेनेकडे जात नाही, काँग्रेस राष्ट्रवादीकडे जात नाही, जेव्हा तटस्थ म्हणून उभे राहतो त्यावेळेस तुम्ही पक्षाच्या दावणीला बांधले जाता आणि त्या चळवळीतल्या कार्यकर्त्याची माती तुम्हीच करता। आता तुम्ही म्हणता अपक्ष लढा, तुम्हाला कुणीही निवडून देईल। महाराष्ट्रभरातली पॉप्युलॅरिटी महत्वाची नसती, स्थानिक समीकरण महत्वाचं असतं। 10 लाख फॉलोअर असलेला मोरे वसंत पराभूत झालेला आहे, त्याचा मुलगा सुद्धा पराभूत झालेला आहे, 700 मतं सुद्धा त्याला पडलेली नाहीयेत। त्यामुळं प्रत्यक्ष निवडणूक लढणं, ती जिंकणं, त्याची मोर्चे बांधणी करणं एक वेगळा गोष्ट आहे आणि तुमचे सोशल मीडियावरचे फॉलोअर एक आभासी मृगजळ आहे, या दोन गोष्टीचा संबंध नाही। त्यामुळं अपक्ष लढल्यानं तुम्ही अर्धे लोक भाजप शिवसेनेला मतदान करता, अर्धे लोक राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करता आणि चळवळीचा कार्यकर्त्याला खाली दाबता। म्हणून मंगेश साबळेंनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे। आणि खऱ्या अर्थानं अनेक लोक म्हणतात की आता तुम्ही गद्दार गँग मध्ये सामील झाले किंवा तुम्ही अमुक केलं, तुम्ही ढमुक केलं, तर मला सांगायचंय की पहिले मंगेश साबळेंना आंदोलनाचा संघर्ष करावा लागायचा, मात्र आता मंगेश साबळेंनी आंदोलन इकडनं उचललं तर तिकडनं सरकार प्रशासन त्यांच्याकडे चालत येणार आहे। तुमच्या काय मागण्या आहे सांगा, आम्ही मान्य करू। कारण की आता एका मोठ्या पक्षाची, एकनाथ शिंदे सारख्या माणसाची ताकद मंगेश साबळेंच्या मागे उभी राहिलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं मंगेशराव, तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे। एकनाथ शिंदे हा माणूस कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप देणार आहे, त्याच्यासाठी कायम अवेलेबल असणार आहे, पहिल्या दुसऱ्या बेलमध्ये त्याचा फोन उचलणारा आहे। त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे। आणि खऱ्या अर्थानं एखादं नेतृत्व निर्माण होण्यासाठी अनेक पिढ्या जातात। आता हे मराठवाड्याला मंगेश साबळेंच्या निमित्तानं चांगलं एक नेतृत्व मिळालेलं आहे, ते कुठल्या पक्षातून मोठं होतंय हे महत्वाचं नसून ते नेतृत्व मोठं करून तो आपला विभाग, आपला रिजन सुजलाम सुफलाम करण्यामध्ये किंवा एक मोठं नेतृत्व देण्यामध्ये मराठवाड्यांनी किंवा तिथल्या तरुण लोकांनी, तिथल्या शेतकऱ्यांनी मंगेश साबळेच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। मान्य आहे त्यांनी लोकसभा लढली, विधानसभेचा मेळ लागला नाही, मात्र आता स्टेप बाय स्टेप ते चाललेले आहेत। सरपंच तर सध्या आहेतच, जिल्हा परिषद सदस्य ते होणार आहेत आणि त्यानंतर विधानसभेची पायरी मात्र चढणार आहे। आणि आपण शेतकऱ्याने सुद्धा पक्षाचे गुलाम न होता, माणूस कुठल्या पक्षाचा हे न बघता त्याचं कर्तृत्व बघून आपण मतदान केलं पाहिजे। म्हणजे चांगल्या कर्तृत्वाची सर्वच माणसं विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये जातील आणि तुमच्यासाठी चांगली धोरणं राबवतील। तुमचं मत काय लिहा कमेंट्स मध्ये। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो, आपला ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।